नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. माझ्या तरुण मित्रांनो, बंधूंनो, बहिणींनो, भगिनींनो आणि पूजनीय अशा माझ्या वडीलधाऱ्या मंडळींनो, तुम्हा सर्वांचे मराठी गोष्टी यूट्यूब चॅनेलमध्ये हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, एक काळ असा होता की देवी राधा राणी भगवान श्रीकृष्णासोबत गोलोकात विसावल्या होत्या. तेव्हा देवी राधा श्रीकृष्णाला म्हणते, हे भगवान, आज माझ्या मनात काही प्रश्न निर्माण झाले आहेत. कृपया माझ्या मनाची उत्सुकता पूर्ण करा. तेव्हा श्रीकृष्ण हसून म्हणाले, हे देवी राधा, तुमच्या मनात कोणताही प्रश्न असला तरी मोकळेपणाने विचारा. या प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला नक्कीच देईन. मित्रांनो, तेव्हा राधा राणी म्हणते, हे परमेश्वरा, माझा प्रश्न आहे की कोणत्या शापामुळे स्त्रियांना गर्भधारणा करावी लागते आणि फक्त स्त्री जातीलाच गर्भधारणा का करावी लागते? प्रभू, असा भेदभाव का होतो? मला जाणून घ्यायचे आहे. मित्रांनो, तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी, तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे थोडी विचित्र आहेत, पण मी तुम्हाला त्याबद्दल महत्त्वाच्या गोष्टी सांगतो. ते लक्षपूर्वक ऐका. तुमच्या पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात माझ्या श्रीराम अवताराची ही कथा लक्षपूर्वक ऐका. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे राधा, वैदिक काळात परात्पर पिता ब्रह्माजींनी त्यांच्या शौर्य आणि तेजामुळे हजारो आरसी जन्मल्या. त्यापैकी काही ऋषी मुनींच्या उदरातून देवांचा जन्म झाला, तर काही ऋषींच्या तेजातून दानवांचाही जन्म झाला. असाच एक आरसी सत्ययुगात अस्तित्वात होता, ज्याने स्त्रियांना गरोदर होण्याचा शाप दिला होता. तेव्हा देवी राधा मोठ्या उत्सुकतेने विचारते, हे भगवान, मग ते ऋषी कोण होते ज्यांनी स्त्रियांना गर्भधारणेचा शाप दिला, आणि ऋषींच्या शापामुळे गरोदर राहिलेली जगातील पहिली स्त्री कोण? मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी राधा, महर्षी वाल्मिकींच्या रामायणातील उत्तरकांडमध्ये या कथेचे वर्णन केले आहे, जिथे महर्षी अगस्त्य भगवान श्रीरामाला ही कथा सांगतात. ही सत्ययुगातील कथा आहे, जेव्हा परात्पर पिता भगवान ब्रह्मदेव यांचे मानसिक पुत्र ऋषी पुलस्त्य सुमेरू पर्वताच्या उंच बिंदूवर असलेल्या आश्रमात कठोर तपश्चर्या करत होते. त्याच वेळी ऋषींना अत्यंत कठोर तपश्चर्या करताना पाहून इतर ऋषी मुलींना त्रास होऊ लागला आणि त्यांचे मन शांत करण्यासाठी ते त्याच ऋषीजवळ गेले आणि त्यांच्या तपश्चर्येत अडथळा आणू लागले. तेव्हा ऋषी पुलस्त्यजींनी रागाने तेथे उपस्थित असलेल्या सर्व मुलींना शाप दिला की आता त्यांच्यासमोर जी स्त्री येईल ती त्याच्याकडे पाहताच गर्भवती होईल. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी राधा, ऋषी पुलस्त्यजींचे म्हणणे ऐकून तेथे उपस्थित असलेल्या सर्व महिला घाबरल्या आणि तेथून पळ काढल्या. पण ऋषी बिंदूच्या मुलीला ऋषी पुलस्त्यजींच्या शापाची काहीच माहिती नव्हती. म्हणून एके दिवशी तिच्या एका मैत्रिणीला शोधत असताना नकळत ती जी समोरच्या आशी पुलावर आली. त्यावेळी ऋषीजी वेदांचे पठण करत होते. आशी पुलावरून परमेश्वराने वर पाहिले आणि मुलीला पाहताच त्यांच्या शापाचा परिणाम मुलीवर होऊ लागला. लगेच तिचे शरीर पिवळे पडले आणि ती गर्भवती झाली. शरीरातील असे बदल पाहून आशी मुलगी घाबरली आणि वडिलांकडे गेली. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी राधा, आपल्या मुलीची अशी अवस्था पाहून ऋषीबिंदूंना खूप वाईट वाटले आणि मग त्यांनी आपल्या ध्यानशक्तीने संपूर्ण घटनेचा अंदाज लावला. त्यानंतर ते आपल्या मुलीला ऋषी पुलस्त्यजी यांच्याकडे घेऊन म्हणाले, हे मुनीश्वर, आम्ही तुम्हाला सलाम करतो. माझी मुलगी नकळत तुझ्याकडे आली, पण तुझ्या शापामुळे आज ती गरोदर होणारी जगातील पहिली महिला आहे. ही भिक्षा म्हणून स्वीकारावी अशी माझी विनंती आहे. ती सर्व सद्गुणांनी संपन्न आहे आणि नकळत तुझ्या शापाची बळी आहे, म्हणून ती नेहमी तुझी सेवा करेल. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी राधा, ऋषीबिंदूजी यांच्या आदरयुक्त विनंतीने आणि निष्पाप बिंदुसाराला मिळालेल्या शापामुळे ऋषी पुलस्त्यजींना खूप दुःख झाले आणि त्यांनी ऋषीबिंदूंना नमस्कार केला आणि आपली मुलगी बिंदुसारा हिला स्वीकारण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर पुलस्त्यजींनी तिला मुलगी म्हणून स्वीकारले. मित्रांनो, नंतर ती पुलस्त्यजी सोबत राहू लागली आणि रात्रंदिवस त्यांची सेवा करू लागली. एके दिवशी पुलस्त्यजींनी तिला सांगितले, देवी, तुझ्या सेवेने मला खूप आनंद झाला आहे, म्हणून मी तुला माझ्यासारखा मुलगा होण्याचे वरदान देतो. तू माझ्या समोर आलीस त्यावेळी मी वेदांचे पठण करत होतो आणि तू ते वेद ऐकले होतेस. त्यामुळे तुझा पुत्र वेदांचे ज्ञान देणारा म्हणून जगाला ओळखला जाईल. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी राधा, काही काळानंतर ऋषिकन्येला मुलगा झाला आणि ऋषी पुलस्त्यजी यांनी तिला आशीर्वाद दिला, म्हणून ऋषिकन्येचा मुलगा विष्णू म्हणून ओळखला जातो. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी राधा,
विष्णू मोठा झाल्यावर तो महान तपस्वी झाला. विश्वामित्रांचे तपस्वी रूप पाहून भारद्वाज ऋषींना खूप आनंद झाला, म्हणून त्याने आपल्या मोठ्या मुलीचे लग्न त्याच्याशी केले. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी राधा. नंतर विश्वामित्रांना एक सुंदर, बलवान आणि सद्गुणी पुत्र मिळाला. त्याचे नाव श्रावण होते. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी राधा. या श्रावणाचे एक नाव कुबेर आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, म्हणून देवी, मी तुझ्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. तुझा दुसरा प्रश्न होता की फक्त स्त्रियाच गरोदर राहू शकतात का, म्हणून लक्षपूर्वक ऐका. स्त्रियांप्रमाणेच पुरुषही त्यांच्या दैवी तेजामुळे गर्भवती होऊ शकतात. पण हे राधा देवी, परात्पर पिता ब्रह्मदेवाने स्वतः एका स्त्रीला जगाची दैवी शक्ती दिली आहे आणि ती निर्माण करण्यासाठी त्यांना कितीतरी पट जास्त वेळ लागला. म्हणून स्त्रीला हे वरदान शापाच्या रूपात आहे की ती भगवान ब्रह्मदेवानंतर हे जग स्वतः निर्माण करू शकते. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. तसेच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.